नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। म्हणजे आदित्य आणि पारू या दोघांच्या नात्याचं सत्य अहिल्या समोर येणार आहे आणि अहिल्या त्या दोघांचं नातं कशा पद्धतीने स्वीकारणार आहे। त्याचबरोबर पारूच्या बाबतीत आदित्य जेव्हा अहिल्याला सांगणार आहे की आई माझं पारूवरती प्रेम आहे, मला पारू खूप आवडते, तेव्हा अहिल्याची रिॲक्शन काय असणार आहे आणि त्यानंतर गुरुजी आणि त्याचबरोबर श्रीकांत या दोघांनी समजवल्यानंतर अहिल्या त्यांच्या नात्याचा स्वीकार कशा पद्धतीने करणार आहे, पारूला सून म्हणून कसं स्वीकारणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण लेटेस्ट व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहतील। तर इकडे आता प्रीतमने गोंधळ घातलेला असतो, तो प्रियाला घेऊन बाहेर फिरायला तर गेलेला असतो, पण त्याने मूवीला घेऊन गेलेला असतो, पण मूवीचे तिकीट्सच काढलेले नसतात। प्रियाला मात्र खूप राग येतो, प्रिया भयानक चिडलेली असते। इकडे आदित्य आणि पारू यांना क्वालिटी टाइम एकत्र घालवता यावा यासाठी हे सगळं केलेलं असतं, परंतु या सगळ्या गोंधळामुळे एक मोठी गोष्ट घडते आणि ती अशी असते, ती म्हणजे की प्रिया जाम वैतागते। प्रिया म्हणते आता मला कुठेही यायचं नाही, तेव्हा प्रीतम म्हणत असतो की काळजी करू नको, मी पुढच्या शोचे तिकीट काढतो, पण ती मात्र ऐकायला तयार नसते। तिचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही तुम्ही माझ्याशी खोटं बोललेलं आहात, तुम्ही हे सगळं असंच करत असता, म्हणून प्रिया चिडलेली असते। आता प्रिया प्रीतमला म्हणते मला घरीच जायचं आहे, मला दुसरीकडे कुठेही जायचं नाही, असं म्हणत प्रिया प्रीतमला घेऊन घरी यायला निघते। तर इकडे आदित्य आणि पारू दोघंही खूप रोमॅन्टिक झालेले असतात, दोघंही खुश असतात। त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि प्रीतम, पारू आणि आदित्य एकमेकांच्या जवळ येत असतात आणि नेमकं त्याच वेळेस तिथं पोहोचलेली असते ती म्हणजे प्रिया। आणि प्रिया आणि आदित्यला पारू आणि आदित्यला या अवस्थेत पाहते तेव्हा मात्र त्यांना खूप मोठा धक्का बसतो। प्रिया जोरात किंचाळते प्रीतम, आणि इकडे आदित्य आणि पारूलाही कळतं की नक्कीच काहीतरी झालेलं आहे आणि मग तेही तिथून बाजूला जातात। त्यानंतर इकडे आता प्रियाला त्यांच्या दोघांच्या नात्याबद्दल कळलेलं असतं आणि त्यांच्या दोघांच्या नात्याबद्दल कळल्यानंतर मात्र प्रियाने आता ही गोष्ट कशा पद्धतीने घ्यायची हा विचार करत असते। तेवढ्यातच तिथे येतो तो म्हणजे प्रीतम, आणि प्रीतम हा प्रियाला समजवू लागतो, प्रियाला तो समजून सांगतो। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की 2 दिवसानंतर तिकडची कुलदेवतेची पूजा वगैरे झालेली असते आणि इकडे येते ती म्हणजे अहिल्या आणि श्रीकांत येतात। ते आल्यानंतर एक पेपर असतो आणि त्या पेपरमध्ये पारू आणि आदित्य एकमेकांच्या मिठीत आलेला फोटो छापलेला असतो आणि किर्लोस्कर कंपनीचे सर्व आदित्य किर्लोस्कर हे मोलकरीण पारूच्या प्रेमात पडलेले आहेत आणि त्यांच्या नात्याची चर्चा सर्वत्र होऊ लागलेली आहे अशी बातमी जनमत या वृत्तपत्राने छापलेली असते। आणि तेव्हा मात्र खूपच मोठा धमाका होतो आणि तो असा असतो की ज्याचा स्वप्नातही कोणी विचार करू शकत नाही। फायनली अहिल्याच्या समोर हे सत्य येतं आणि अहिल्याला कळलेलं असतं ते म्हणजेच की आता पारू आणि आदित्य यांच्या नात्याबद्दल, पण तिला राग आलेला असतो, तिला ही गोष्ट अजिबात पटलेली नसते आणि मग ती पेपर घेऊन डायरेक्टली त्या संपादकांकडे जाते आणि तिथे जाऊन बोलू लागते, त्यांना विचारू लागते की तुमच्या पेपरचा खप व्हावा म्हणून तुम्ही वाटेल त्या बातम्या देऊ लागलेल्या आहात, तुम्हाला वाटत असेल की तुम्ही हे सगळं जे काही करताय ते अगदी बरोबर आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण तुम्ही किर्लोस्करांशी पंगा घेत आहात, किर्लोस्करांबद्दल बातम्या देत आहात आणि म्हणते की हे खपवून घेतलं जाणार नाही, तुमच्या विरोधात कंप्लेंट नोंदवली जाणार आहे। आता तो पेपर प्रीतमच्या हाती लागलेला आहे, प्रीतम तो पेपर घेतो आणि तो पेपर घेऊन प्रीतम हा आदित्यकडे आलेला आहे आणि आदित्यला म्हणतो की दादा हे सगळं काय झालं, तेव्हा आदित्य म्हणतो काय, मी आईला सांगणारच होतो, पण आता जाऊ दे, मी सांगतो। तेवढ्यातच प्रीतम म्हणू लागतो की दादा आईला सगळं समजलेलं आहे आणि आई त्या वृत्तपत्राच्या तिकडे गेलेली आहे। तेव्हा मात्र आदित्यला खूप मोठा धक्का बसतो, आदित्य विचार करू लागतो की हे सगळं काय घडतंय, मी काय विचार केला होता आणि हे अशा पद्धतीने सत्य समोर येईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं, असा विचार आदित्य करत असतो। आणि त्याच वेळी आता प्रिया तो पेपर घेऊन इकडे आलेली असते ती म्हणजे पारूकडे, आणि पारूला ती विचारू लागते, पारूला ती म्हणत असते की पारू हे सगळं काय झालेलं आहे। पारू म्हणते की म्हणजे देवी आईला माझ्या आणि आदित्य सरांच्या नात्याबद्दल सगळं कळलं,
आता प्रियाने तर पारू आणि आदित्यच्या नात्याचा स्वीकार केलेला असतो, पण आता जे घडलेलं असतं ते इतकं भयानक असतं की त्याचा विचार कोणीच करू शकत नसतं. आणि त्याचबरोबर प्रियाने आता तो पेपर आणून पारूला दाखवलेला असतो. पारू मात्र पाहतच राहते. पारूला टेन्शन आलेलं असतं, कारण पारूने आदित्यला सांगितलेलं असतं की जोपर्यंत हे सगळं जे काय आहे ते मी म्हणजे देवीही मान्य करणार नाही तोपर्यंत या नात्याचा आपण स्वीकार करायचा नाही. आणि हा बंगल्यामध्ये असणारं आपलं नातं वेगळं असेल आणि बंगल्याच्या बाहेर जेव्हा आपण दोघं एकत्र असू तेव्हाच आपलं नातं वेगळं असेल, हे सगळं पारूने आदित्यला सांगितलेलं असतं. पण तरीही आता एक मोठी गोष्ट घडलेली आहे आणि त्यामुळं ते सत्य आता अहिल्याच्या समोर आलेलं आहे आणि त्यामुळं पारूलाही टेन्शन आलेलं आहे. तेव्हा प्रिया पारूला विचारत असते. इकडे आदित्य प्रीतम एकमेकांची समजूत घालत आहेत. आदित्य म्हणतो की मी बोलतो आईशी, आता आईशी बोलण्याशिवाय पर्यायच नाही असं म्हणत आदित्य आईशी बोलायला जाणार असतो. इकडे पारूही विचारात पडलेली असते. प्रिया तिची समजूत घालत असते, परंतु प्रियाला पण कळत नसतं की नक्की या सगळ्यातून काय मार्ग काढायचा आहे, कारण प्रियाला पण अहिल्याचा स्वभाव चांगलाच माहिती असतो. इकडे आदित्य घाबरलेला असतो. तेव्हा प्रीतम म्हणतो काळजी करू नकोस, जे सत्य आहे ना दादा ते सगळं आईला सांग, आईला कळू दे, आईला जर कळलं तर आई उलट मनापासून ही गोष्ट ॲक्सेप्ट करेल असं म्हणत तो तिची समजूत घालू लागलेला आहे. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की पारूला टेन्शन आलेलं आहे. आता देवी आईला हे सगळं कळलेलं आहे. देवी आई कशा रिॲक्ट होतील या सगळ्या गोष्टींचा विचार पारू आता करू लागलेली असते. आणि पारू म्हणत असते की काहीही झालं तरीही देवी आईंनी या सगळ्यातून चुकीचा अर्थ काढू नये. आदित्य सर, मला माहिती आहे की आदित्य सर देवी आईला व्यवस्थित समजून सांगतील असा विश्वास पारूला असतो. तेव्हा प्रीतमने सांगितलेलं आहे की दादा तुला आणि पारूला आईने बाहेर भेटायला बोलवलेलं आहे. आता आदित्य आणि पारूला तर इकडे बोलवलेलं असतं, ते म्हणजे आता हे सगळं काय आहे ते विचारण्यासाठी बोलवलेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं अहिल्या जेव्हा विचार करते, अहिल्या जेव्हा म्हणू लागते, तेव्हा मात्र इकडे आदित्य सांगतो की हो आई, मला पारू मनापासून खूप आवडते. मी पारूला प्रपोज केलं, पण पारूने मला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर देवी आईंचा या नात्याला नकार असेल तर ती या नात्यामध्ये गुंतणार नाही. पण आई, मी जगू शकत नाही पारूशिवाय. तेवढ्यातच श्रीकांत तिथे येतो आणि जेव्हा श्रीकांत तिथे येतो आणि हे सगळं पाहतो तेव्हा श्रीकांत आदित्यला म्हणतो की आदित्य, तुला मनापासून पारू आवडते का? तुझं मनापासून पारूवरती प्रेम आहे का? तेव्हा आदित्य सांगतो की हो. त्याचबरोबर आदित्य सांगतो की आणखी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे आणि ती म्हणजे ही डोळेवाली मुलगी जी आहे ती पारूच आहे. ते जे डोळे आहेत ते पारूचेच आहेत. ज्या डोळ्यांच्या प्रेमात मी इतकी वर्ष पडलेलं आहे ते डोळे हे पारूचे आहेत, हे सत्यही आता आदित्यने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र अहिल्या आणि श्रीकांत या दोघांनाही धक्का बसतो. म्हणजे एका पाठोपाठ आदित्यनं 2 सत्य समोर आणलेली आहेत आणि बाहेर जरी बातम्या निघत असल्या तरीही आत्ता सध्या हे जे नातं आहे ते कसं स्वीकारायचं या गोष्टीबाबत श्रीकांत हा अहिल्यासोबत बोलत आहे. त्याचबरोबर गुरुजींनी सांगितलेलं अहिल्याला आठवत आहे की अशी जी व्यक्ती आहे ती आदित्यच्या आयुष्यात येणार आहे. आधी तुमच्या तोलामोलाची नसणार आहे ती मुलगी, पण आदित्यवर तिचं जीवापाड प्रेम असणार आहे आणि आदित्यची ती जीवनरेषा असणार आहे, सुरक्षा कवच असणार आहे. हे शब्द अहिल्याला आठवू लागलेले आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.